गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागील व्हिडिओ अंतर्गत बघितलेले होते, जे आपले 3rd युनिट होते ते आपण कंप्लीट केलेले होते आणि आज आपण 4th युनिटला सुरुवात करणार आहोत. आपल्या 4th युनिटचे नाव आहे दबाव गट, सामाजिक चळवळ आणि लोकशाही प्रक्रिया. दबाव गट हा दबाव गट कुठून निर्माण होत असतो? तो आपल्या समाजातूनच निर्माण होत असतो. आणि सामाजिक चळवळी या कुठून निर्माण होत असतात? प्राचीन काळापासून आपण या सामाजिक चळवळीचा मागोवा घेत आलेला आहोत आणि या सामाजिक चळवळ आणि दबाव गट या दोघांच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रिया ही कशा पद्धतीने वाटचाल करते या संपूर्ण विचार या आपण युनिटमध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया आपण या युनिटमधील काही भाग. लोकशाहीचा अर्थ सांगून त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर सर्वप्रथम बघूया आपण यामध्ये प्रस्तावना. आधुनिक युग हे लोकशाहीचे युग आहे. जे आधुनिक युग आहे ते कशाचे आहे? लोकशाहीचे युग आहे. तर या लोकशाहीमध्ये काय आहे? लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता चालविलेले शासन म्हणजेच लोकशाही होय. जेव्हा एखादी संपूर्णतः गट असतो तर हा गट व्यवस्थितरित्या चालण्यासाठी त्यामध्ये काहीतरी नियम किंवा कार्यपद्धती असणे आवश्यक असते. या नियमाशिवाय कोणतीही प्रक्रिया व्यवस्थितपणे कार्य करू शकत नाही. त्यासाठीच ही लोकशाही प्रक्रिया कार्यान्वित होत असते. देश स्वतःला लोकशाही संबोधताना दिसतात. त्यामध्ये तो भांडवलशाही राष्ट्र असो अथवा साम्यवादी. प्रथम महायुद्धानंतर लोकशाही प्रक्रियेला वेग आलेला दिसतो. पूर्वीच्या काळात जी राजेशाही होती तर त्या राजेशाहीचे रूपांतर कशामध्ये झालेले आहे? लोकशाहीमध्ये झालेले दिसून येत आहे. आज शासनाला वैश्विक स्वरूपाचे कार्य करावे लागते. त्यामुळे प्रत्येक देश स्वतःला लोकशाही राष्ट्र असल्याचे संबोधतो. आधुनिक काळात जरी लोकशाही हा शासन प्रकार सर्वात लोकप्रिय असला तरी त्यात गेल्या काही दशकात त्यामध्ये विकृत प्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत. आधुनिक काळामध्ये काय म्हटले आहे की जरी लोकशाही शासन प्रक्रिया असली तरी त्यामध्ये वेगवेगळे बदल असलेले आपणास दिसून येत असतात. आता आपण बघूया लोकशाहीच्या व्याख्या. लोकशाहीच्या व्याख्येमध्ये लोकशाही संबंधी अतिशय समर्पक शब्दात सर्वप्रथम व्याख्या मांडलेली आहे अब्राहम लिंकन यांनी. ते म्हणतात, लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता चालविलेले शासन म्हणजेच लोकशाही. लोकांनी म्हणजे लोकच काय करत असतात? लोकांसाठी शासन प्रक्रिया ही निर्माण करत असतात. म्हणजेच लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता चालविले शासन. हेरोडोटस यांनी लोकशाहीची व्याख्या करताना काय म्हटले आहे बघूया. लोकशाही म्हणजे अशी शासन व्यवस्था ज्यामध्ये अंतिम सत्ता ही जनतेमध्ये अंतर्भूत झालेली असते. शासन व्यवस्थेमध्ये काय म्हटले आहे की ज्यामध्ये अंतिम सत्ता ही जनतेच्या हाती दिलेली असते. संपूर्णतः अधिकार कोणाच्या हाती असतो? जनतेच्या हाती सोपवलेला असतो. यानंतर बघूया आपण लोकशाही संबंधी ठळक वैशिष्ट्ये. यामध्ये 10 वैशिष्ट्ये आपणास दिलेली आहे. 10 मधला आपण सर्वप्रथम बघूया समता. समानता हा लोकशाहीचा आधार आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा किंवा समानता असणे आवश्यक आहे. समानता हा लोकशाहीचा आधार असलेला दिसून येतो. प्रत्येक समाजामध्ये समानता असणे ही गरजेचे असते. कारण जसे की समानताच नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेले नसेल तर तो आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकणार नाही. जी काही स्वातंत्र्य दिलेली आहे मानवाला त्याच्याच आधारे तो आपले अस्तित्व किंवा आपली जी काही भूमिका आहे तो मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. समाजामध्ये गरीब श्रीमंत, जात धर्म या आधारावर कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव होता कामा नये. समाजामध्ये जे गरीब श्रीमंत असतात किंवा जात धर्म असतात याच्या आधारावर जी काही उच्च नीचता निर्माण होऊ नये आणि सगळ्यांना समान असा अधिकार मिळावा यासाठी प्रयत्न केला जात असतो. समाजामध्ये विचार, भावना, आदर्श इत्यादी बाबतीत समानता असेल तसेच अधिकारामध्ये समानता असेल त्या समाजामध्ये लोकशाही व्यवस्थेला वाव असतो. विचार, भावना, आदर्श यांना महत्त्व दिलेले असेल तसेच समाजामध्ये लोकशाही प्रक्रियेला यातूनच वाव मिळत असतो.
जन्मताच व्यक्तीला विविध प्रकारचे हक्क अधिकार देण्यात आलेले आहे। ते कशाला देण्यात आलेले आहे की तो सामोर जाऊन त्या अधिकारांचा वापर करून किंवा स्वातंत्र्याचा वापर करून आपले अस्तित्व योग्य त्या प्रकारे बनवू शकेल किंवा घडवू शकणार, यासाठी तो नेहमी प्रयत्न करीत। त्यानंतर सेकंड नंबरचा पॉइंट आहे समतेप्रमाणेच स्वातंत्र्य। स्वातंत्र्यामध्ये काय आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याचे अधिकार स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे। तर हे समतेप्रमाणे स्वातंत्र्य हे सुद्धा लोकशाहीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असलेले दिसून येते। लोकशाही आंदोलनात इतिहासात यांचा जन्म झालेला दिसून येतो। प्रत्येक कालखंडामध्ये स्वातंत्र्याचा वेगवेगळा अर्थ असलेला दिसून येतो। जसे की प्राचीन काळामध्ये वेगळा अर्थ असेल, आधुनिक काळामध्ये वेगळा अर्थ असेल, अशा पद्धतीने स्वातंत्र्याचा देखील वेगवेगळा अर्थ असलेला दिसून येतो। राजकीय स्वातंत्र्याची मागणी केली गेली। राजकीय अधिकारासाठी जगात अनेक देशात संघर्ष झालेले दिसून येतात। राजकीय जे स्वातंत्र्य आहे त्याच्यासाठीही संघर्ष झालेले आपणास दिसून येत असतात। वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा ह्या स्वातंत्र्यासाठी लढत झगडत असतात। आज अनेक देश स्वतंत्र झाले तरी सुद्धा स्वातंत्र्यासाठीच युद्ध संपलेले नाही। आज अनेक देश, संपूर्ण देश बहुतांशतः स्वातंत्र्य झालेले आहे, परंतु आता तर असं चालले आहे की स्वतःच्या स्वातंत्र्यासाठीही ते लढतात। प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडण्याचा प्रयत्न करीत असतो। 19व्या शतकामध्ये नागरिक, धार्मिक तसेच राजकीय स्वातंत्र्य व्यक्तिगत विकासासाठी आवश्यक तत्व असलेले दिसते। नागरिक असो, धार्मिक असो किंवा राजकीय स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे असलेले दिसून येते। याचाच अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीला आपल्या शक्तीचा संपूर्ण विकास करण्याचा अधिकार आहे। असेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या शक्तीचा किंवा संपूर्ण विकास करण्याचा अधिकार आहे। त्याच्या अंगी जे काही गुण आहे त्याचा विकास करण्यासाठी त्याला स्वातंत्र्य हवे असते प्रत्येक गोष्टीचे। तर हे स्वातंत्र्य मिळणार तेव्हाच तो त्याचा संपूर्णतः वापर करून योग्य त्या दृष्टीने मार्ग काढून आपला विकास करू शकेल। थर्ड नंबर मध्ये आहे बंधुभाव। देशातील नागरिकांमध्ये बंधुभाव असते, हे सुद्धा लोकशाहीचे लक्षण आहे। जेव्हा आपण देशामध्ये नागरिकता निर्माण नागरिक असतात तर या नागरिकांमध्ये काय असते, कधी बंधुभावही असतो, कधी दुजाभावही असतो। तर या नागरिकांमध्ये बंधुभाव असणे फार गरजेचे आहे आणि ह्या लोकशाही प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचे असलेले दिसून येते। त्याशिवाय लोकशाही शासन प्रकार सफल होऊ शकत नाही। बंधुता हा जीवन जगण्याचा विशिष्ट दृष्टिकोन आहे। बंधुता हा जीवन जगण्याचा विशिष्ट दृष्टिकोन असलेला दिसून येतो। जसे की आपण बघायचे झाल्यास एकमेकांमध्ये सहकार्य, जाणीव, जागृती नसेल, एकमेकाविषयी आवड निर्माण झालेली नसेल तर काय होणार की लोकशाही प्रक्रिया ही तुटत जाणार, त्याचा विकास होणार नाही। तर ती योग्य त्या प्रकारे कार्य करण्यासाठी आपल्या समाजामध्ये बंधुता असणे ही फार गरजेची आहे। बंधुता हा जीवन जगण्याचा विशिष्ट असा दृष्टिकोन आहे। यानुसार मनुष्याने सार्वजनिक जीवन जगताना एका विशिष्ट प्रकारचे सामाजिक व्यवहार करणे गरजेचे झालेले आहे। सर्वांच्या हृदयात क्षमा, सहिष्णुता, सेवाभाव, परोपकारी वृत्ती, दृष्टिकोनाविरुद्ध आदर, मानवीयता, सन्मान इत्यादी गुण असणे आवश्यक आहे। यामध्ये काय म्हटले की सहिष्णुता, सेवाभाव, सेवावृत्ती किंवा परोपकार वृत्ती, विरोधी दृष्टिकोन विरुद्ध आदर, मानवीयता, एकमेकांविषयी आदर, सन्मान, जाणीव असणे ही फार गरजेचे आहे। त्याशिवाय ही लोकशाही प्रक्रियाचा विकास होऊ शकणार नाही। लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणत्याही व्यक्तीने असा व्यवहार करू नये जो तो आपल्या प्रती हानिकारक मानतो। लोकशाही प्रक्रियेमध्ये असा व्यवहार करू नये की ज्याचा परिणाम स्वतःवरही त्याचा वाईट परिणाम आणि दुसऱ्यावरही वाईट परिणाम होईल, अशा पद्धतीचा व्यवहार कधीही करू नये। अशा प्रकारे बंधुभाव हे लोकशाहीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असलेले दिसून येते। फोर्थ नंबर मध्ये आहे जीवन जगण्याची पद्धती। लोकशाही हा शासन प्रकार नसून जीवन जगण्याची एक पद्धती आहे।
लोकशाही बघायचे झाल्यास एक शासन प्रकार नसून एक जीवन कशा पद्धतीने जगायचं आणि त्यातून काय काय मार्गदर्शन घ्यायचं आणि त्यातून कोणकोणत्या गोष्टी शिकत जायच्या ही एक पद्धती असलेली दिसून येते। या आधारे व्यक्तीचे समाज विशिष्ट वर्तन असणे आवश्यक असते। समाजाचे किंवा व्यक्तीचे विशिष्ट असे वर्तन असणे फार यामध्ये गरजेचे असते। सर्व व्यक्तीबद्दल व समूहाबद्दल त्यांच्यामध्ये परोपकार, सहिष्णुता, आदर व सन्मानाची भावना, त्याच्यामध्ये परोपकाराची, सहिष्णुतेची आणि आदराची भावना असणे ही फार गरजेचे असते। लोकशाही पद्धतीमध्ये काही आदर्श तत्वांचे पालन करावे लागते, ज्यामुळे सामाजिक तसेच राजकीय जीवन सुसह्य होईल आणि त्यामुळे लोकशाही हा शासन प्रकार नसून तो एक जीवन मार्ग आहे। कोणतेही कार्य करायचे झाल्यास ही लोकशाही प्रक्रिया आहे, परंतु कोणतेही कार्य करायचे झाल्यास त्यामध्ये नियम असतात, धोरणं असतात। तर या धोरणाचे आणि नियमाचे जेव्हा आपण पालन करत असतो तेव्हाच ती प्रक्रिया योग्य त्या प्रकारे पार पडत असते। त्याच पद्धतीने काय म्हटले आहे की लोकशाही हा शासन प्रकार संचालनाचा प्रकार नसून तो एक जीवन मार्ग आहे। जीवन सुरळीत करण्याचा आणि जीवन साकार करण्याचा हा एक मार्ग असलेला दिसून येतो। अशा पद्धतीने आपण आज 4 पॉइंट बघितलेले आहे वैशिष्ट्यामध्ये। त्यानंतरचे पॉइंट आपण पुढच्या व्हिडिओला बघूया। थँक्यू।